रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक होत तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या आपल्या आवडत्या भजन मालिकेमध्ये अतिशय मनापासून स्वागत करते. माऊली, ईश्वराला समर्पित होणं, भगवंताला शरण जाणं म्हणजे भक्ती. भक्ती हा भगवंतापर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. सकाम भक्ती करून आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो, पण निष्काम भक्तीने दैवी कृपा प्राप्त करू शकतो. जितकं निस्वार्थ राहून आपल्याला जगता येईल तितकं निस्वार्थ जगण्याचा आपण प्रयत्न करूया. चला तर मग आजच्या निरूपणाला, आजच्या भजनाला सुरुवात करूया आणि हरिनामाच्या रंगामध्ये तल्लीन होऊया. जय जय रामकृष्ण हरी. माऊली, वाळवंटातून भक्तगण नाचत नाचत टाळ मृदुंगाची धून वाऱ्यावर डोलत डोलत त्या सुराच्या नादात पुंडलिकाच्या पायरीशी येतात आणि ओढ लागते ती विठूच्या दर्शनाची. काय मागायचे दर्शनाला जाऊन? देई दान कैवल्याचे, कैवल्याचं दान त्या विठूच्या चरणी नतमस्तक होऊन मागायचंय. तर ते का मागायचे? सर्वांसाठी मागायचे. माझा महाराष्ट्र, माझा गावकरी, माझा शेतकरी सदैव सुखात असू दे. आणि हेच मागणं मागण्यासाठी प्रत्येक वारकरी विठूच्या चरणी नतमस्तक होत असतो. अशाच आशयाचे एक गीत आपण आत्ता ऐकणार आहोत. विठू तुझ्या पायावरती टेकला रे माथा. विठू तुझ्या पायावरती टेकला रे माथा. विठू तुझ्या पायावरती टेकला रे माथा. धन्य धन्य झाली अवघ्या आयुष्याची गाथा. धन्य धन्य झाली अवघ्या आयुष्याची गाथा. धन्य धन्य झाली अवघ्या आयुष्याची गाथा. विठू तुझ्या पायावरती टेकला रे माथा. विठू तुझ्या पायावरती टेकला रे माथा. धन्य धन्य झाली अवघ्या आयुष्याची गाथा. दुःख कष्ट सरले देवा, पाप दूर गेला. दुःख कष्ट सरले देवा, ताप दूर गेला. भक्ती भाव अंतर्यामी मोहरून आला. भक्ती भाव अंतर्यामी मोहरून आला. ते दान कैवल्याचे जीवनास आता. ते दान कैवल्याचे जीवनास आता. धन्य धन्य झाली अवघ्या
आयुष्याची गाथा धन्य धन्य झाली अवघ्या आयुष्याची गाथा पाप ही जळाले होता कीर्तनी तल्लीन पाप ही जळाले होता कीर्तनी तल्लीन पाप ही जळाले होता कीर्तनी तल्लीन संत स्पर्श झाला देह ही पावन संत स्पर्श झाला देह ही पावन अर्थ गोंदवुनी गेली मनी थोर संता अर्थ गोंदवुनी गेली मनी थोर संता आयुष्याची गाथा धन्य धन्य झाली अवघ्या आयुष्याची गाथा पुरे अभंगाची साथ पुढे प्रवासाला पुरे अभंगाची साथ पुढे प्रवासाला पुरे अभंगाची साथ पुढे प्रवासाला लोचनात वेडी ओढ तुला पाहण्याला लोचनात वेडी ओढ तुला पाहण्याला तुला पाहण्याला विसावलो चरणी तुझिया उद्धरी गानाथा विसावलो चरणी तुझिया उद्धरी गानाथा धन्य धन्य झाली अवघ्या आयुष्याची गाथा धन्य धन्य झाली अवघ्या आयुष्याची गाथा विठू तुझ्या पायावरती टेकला रे माथा विठू तुझ्या पायावरती टेकला रे माथा धन्य धन्य झाली अवघ्या आयुष्याची गाथा धन्य धन्य झाली अवघ्या आयुष्याची गाथा, धन्य धन्य झाली अवघ्या
आयुष्याची गाथा विठ्ठला माय बाबा विठ्ठला 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 रामकृष्ण हरी. कृष्णाच्या रोजच्या त्रासाला थकलेल्या गवळणी यशोदा मैयाकडे तक्रार घेऊन येतात की मैया, तुझा कान्हा भर रस्त्यामध्ये आमचे माठ फोडतो, आमच्या वेणी ओढतो, पदराला धरतो, याला एकदा काहीतरी समजावून सांग. तेव्हा यशोदा मैया त्यांना सांगते की हा ब्रह्मविद्येचा जनिता गे, तुम्ही याला धरू पाहता गे, हा कैसा येईल हातागे गोकुळच्या नारी. पण या सगळ्या थकलेल्या गवळणी मात्र कृष्णाला काहीतरी कृष्णाचा उपाय करायचा यावर ठाम झालेल्या होत्या. परंतु कृष्ण काही हाताला येण्यासारखाच नव्हता आणि म्हणून त्या कृष्णालाच विनंती करतात की कृष्णा, श्रीरंगा कमला कांता पदराला माझ्या सोड. ऐकूया सुंदर असं नाट्यगीत श्रीरंगा कमला कांता. श्रीरंगा कमला कांता, श्रीरंगा कमला कांता, श्रीरंगा कमला कांता, श्रीरंगा कमला कांता, कमला कांता, कमला कांता, कमला कांता, कमला कांता. पदरा ते सोड रे, पदरा ते सोड रे. ब्रिजवासी नारी, नारी, ब्रिजवासी नारी, नारी, ब्रिजवासी नारी. ब्रिजवासी नारी, ब्रिजवासी नारी, नारी, ब्रिजवासी नारी. जात सो की बाजारी हो, जात सो की बाजारी हो, कान्हा का मुरारी, कान्हा का मुरारी, कान्हा का, कान्हा का मुरारी हो, कान्हा का मुरारी. अडविता का हो, अडविता का हो, अडविता का, अडविता का, अडविता का कंदारी हो. मथुरेच्या बाजारी पाहू मजा हो गिरिधारी, पाहू मजा हो गिरिधारी, पाहू मजा हो गिरिधारी. विकुनवनीत दही गोड गोड, विकुनवनीत दही गोड रे. श्रीरंगा कमला कांता, हरिपदरा ते सोड रे.
अपुले पाय पती भयाने देह रोड रोड पती भयाने देह रोड रे श्रीरंगा कमला कांता हरिपदरा दे सोड रे पदरा दे सोड रे विनमुनी कृष्णा शरणागत झाल्या दासी आनिल्या गोपी महालासी होनाजी राया आसी पती भयाने दुःख रोड रोड पती भयाने दुःख रोड रे श्रीरंगा कमला कांता हरिपदरा दे सोड रे पदरा दे सोड रे श्रीरंगा श्रीरंगा कमला कांता हरिपदरा दे सोड रे पदरा दे पदरा दे पदरा दे सोड रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज मनाला गंगेची उपमा देताना सांगतात की ज्याप्रमाणे गंगा पवित्र आहे, शुद्ध आहे, अगदी त्याप्रमाणे जर तुमचं मन पवित्र असेल, शुद्ध असेल, तर त्या ठिकाणी भगवंताचा वास असतो. आणि भगवंत स्वतः सांगतात की माझे भक्त गाती जिथे नारदामी उभा तिथे. ज्याचं मन शुद्ध आहे, पवित्र आहे आणि भगवंताला या पंचमहाभूताच्या शरीरामध्ये राहण्यासारखं योग्य ठिकाण कोणतं असेल तर ते मन आहे. या मनाच्या गाभाऱ्यामध्ये त्या परमात्म्याला साठवल्यानंतर तो कुठेही जात नाही. परंतु भगवंत अर्जुनाला सांगतात की तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाती. पण अर्जुन मात्र भगवंताला म्हणतो की भगवंता, या मनाचा स्वभाव फार चंचल आहे. या मनासाठी हे मन काय काय करीतो या मना, परी नाईके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेई पतना आदरिले. असं हे बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वेळ असं असणारं मन हे भगवंताच्या चरणी स्थिर करणं फार कठीण आहे. परंतु तुकोबाराय सांगतात, गंगेसारखं जर तुम्ही त्याला पवित्र शुद्ध ठेवलं तर त्या मनाच्या ठिकाणी भगवंताचा वास निश्चित राहील. म्हणून तुकोबारायांची एक सुंदर रचना ऐकूया. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाणत याजवळी. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जाण, भगवंत जाण त्याचे जवळी. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जाण
जैसी गंगा वाहे तैसे जाचे मान. त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा. त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा. त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा. स्वानंदाचा गाभा दया दिसे. स्वानंदाचा गाभा दया दिसे. स्वानंदाचा गाभा दया दिसे. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मान. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मान. दया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण. दया दिसे रूप दया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण. अनुभवी खूण जाणती है. अनुभवी खूण जाणती है. अनुभवी खूण जाणती है. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मान. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मान. जाणती है खूण स्वात्म अनुभवी. जाणती है खूण स्वात्म अनुभवी. जाणती है खूण स्वात्म अनुभवी. तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मान. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मान. भगवंत जाण त्याचे जवळी. जैसी
गंगा वाहे तैसे ज्याचे मान जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मान जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मान. रामकृष्ण हरी. तुकोबाराय आपल्याला सांगतात की हा संसार दुःखाचा आहे नव्हे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख तर लांबच राहिलं, सुखाचा साधा विचार सुद्धा या संसारामध्ये सांगितलेला नाही. आणि एक दास गोविंदालाच म्हणजे कृष्णाला विनंती करतो की या विषयरूपी संसारामध्ये मी त्रासलो आहे, मी थकलो आहे, तू माझ्या या संसारामध्ये जर आलास तर माझा संसार आणि परमार्थ मला वेगळा करायची गरज पडणार नाही. कारण सर्व संतांनी संसार केला तो देवाला धरून केल्यामुळे त्यांना वेगळा परमार्थ करण्याची गरज भासली नाही. म्हणून एक दास गोविंदाकडे विनंती करतो की चिन्मया सकल हृदया माझ्या या संसारामध्ये येऊन माझा संसार गोड करावा. ऐकूया चिन्मया सकल हृदया. चिन्मया सकल हृदया चिन्मया सकल हृदया सदया देया गोविंदा सदया देया गोविंदा वरवरदा कली मला
रामकृष्ण हरी. ज्याप्रमाणे वैकुंठ पंढरीमध्ये सर्व वारकऱ्यांचा मेळा पांडुरंगाच्या समोर उभं राहून प्रार्थना करतो, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. कशासाठी? तर उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. अरुणोदय झालेला आहे, निद्रेला थोडं बाजूला सारा. तुमच्या सगुण दर्शनाची ओढ आम्हाला लागलेली आहे. तुमच्या सावळ्या मेघश्यामाला आम्हाला डोळे भरून बघायचं आहे. आणि अगदी असाच सोहळा शिर्डीतील साईनाथांच्या दरबारात भरलेला आहे. साईनाथांचे भक्त त्यांना विनंती करतात, एका भूपाळीच्या माध्यमातून त्यांना आळवतात. ऐकूया सुंदर अशी भूपाळी, उठा उठा साईनाथा. उठा उठा साईनाथा, उठा उठा साईनाथा, उठा उठा साईनाथा, उठा उठा साईनाथा. आलो तुझ्या आज पायी, आलो तुझ्या आज पायी, साई विना कोणी नाही. उठा उठा साईनाथा, उठा उठा साईनाथा. नवसास तू पावणारा, बोलाविता धावणारा. नवसास तू पावणारा, बोलाविता धावणारा. शरणागताला रे तारणारा, हृदयातुनी राहणारा. शरणागताला रे तारणारा, हृदयातुनी राहणारा. लेकरू मी तू आई, लेकरू मी तू आई, साई विना कोणी नाही. उठा उठा साईनाथा, उठा उठा साईनाथा. शिर्डी धामी आलो, व्याकुळ साई झालो. शिर्डी धामी आलो, व्याकुळ साई झालो. दुःखात रे मी बुडालो, छायेत तुझी नालो. दुःखात रे मी बुडालो, छायेत तुझी नालो. डोळ्यात पाणी, डोळ्यात पाणी
अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. आपल्या समृद्ध भक्ती परंपरेत अनेक संत मंडळी होऊन गेले. त्या सगळ्यांनीच निष्काम भक्तीचा मार्ग अवलंबला होता. निस्वार्थ, निरागस, नितळ मनुष्य होण्यासाठी आपणही प्रयत्न करूया. आज मात्र इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.